मॅट्रिक्सचा आणि चाणक्यचा एक्झिट पोल। चाणक्यनुसार भाजप 150 ते 160, टीएमसीला देखील या ठिकाणी 130 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज इथे वर्तवण्यात आलाय। मात्र पश्चिम बंगालमध्ये उलटफेर होताना पाहायला मिळत आहे। ममता दीदींचं सरकार पश्चिम बंगालमधून जाणार असे हे दोन्ही एक्झिट पोल या ठिकाणी सांगत आहेत। संपूर्ण देशाचं लक्ष पश्चिम बंगालकडे लागलेलं आहे। एसआयआर नंतरची पश्चिम बंगालमधली ही पहिली निवडणूक आहे। 2011 पासून आतापर्यंत भाजपला या ठिकाणी उसंडी मारता आलेली नाही। मागच्या निवडणुकांमध्ये भाजपला इथे 77 जागा मिळाल्या होत्या, मात्र आता त्यांच्या जागा या ठिकाणी दुप्पट होताना पाहायला मिळत आहेत। अर्थात हे अंदाज आहेत। मॅट्रिक्स आणि चाणक्य हे दोन एक्झिट पोल आपण या ठिकाणी पाहतोय। दोन्ही एक्झिट पोल सांगतायत की ममता दीदी काही इथे चौकार मारू शकणार नाहीत। ममता दीदींचं सरकार हे पश्चिम बंगालमध्ये जातंय। मोठा उलटफेर होतं पश्चिम बंगालमध्ये, ही आकडेवारीनुसार पाहायला मिळत आहे। भाजप मॅजिक फिगर पर्यंत पोहोचत आहे। चाणक्यचा एक्झिट पोल आपण या ठिकाणी पाहूयात तर टीएमसी 130 ते 140, भाजप 150 ते 160 हा अंदाज आहे। या ठिकाणी काँग्रेसला पुन्हा एकदा पश्चिम बंगालमध्ये अपयश। डावे आणि काँग्रेस या ठिकाणी एकत्र निवडणूक लढवत होते, मात्र काँग्रेसला या ठिकाणी खातंही उघडता आलेलं नाही असं या दोन्ही एक्झिट पोलमध्ये पाहायला मिळतं। पश्चिम बंगालमध्ये दोघांमध्येच लढाई होती, टीएमसी आणि भाजप। या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर होताना पाहायला मिळते। हा मॅट्रिक्सचा एक्झिट पोल आहे, त्यामध्ये टीएमसी 125 ते 140, भाजप 141 ते 161 जागा, म्हणजे भाजप पूर्ण बहुमतामध्ये या ठिकाणी येऊ शकते। तर टीएमसी 130 ते 140 चाणक्यचा एक्झिट पोल आहे आणि भाजप 150 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज या ठिकाणी आहे। चाणक्यानुसार भाजप पूर्ण बहुमतामध्ये या ठिकाणी येऊ शकते असा हा अंदाज आहे। एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर झालेला आहे। तर पश्चिम बंगालमध्ये चाणक्यचा एक्झिट पोल आपण पाहतो, टीएमसी 130 ते 140 जागांचा अंदाज आणि भाजपला 150 ते 160 जागांचा अंदाज। मागच्या निवडणुकांमध्ये 2021 मध्ये तृणमूल 215 वर होती तर भाजप इथे 77 वर होती। लोकसभा निवडणुकांमध्ये जरी पाहिलं तर भाजप 2019 मध्ये इथे 18 खासदार होते भाजपचे। 2024 मध्ये लोकसभेत भाजपचे 12 खासदार झाले होते, म्हणजे ही संख्या कमी झाली होती। मात्र भाजप विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारताना पाहायला मिळते। पश्चिम बंगालमध्ये प्रजा पोल आपण या ठिकाणी पाहतोय तर 3 एक्झिट पोल आतापर्यंत आले, त्यामध्ये भाजपच पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करणार असं ही आकडेवारी सांगते। हा अंदाज आहे। प्रजा पोलनुसार टीएमसी 85 ते 110 आणि भाजप मात्र या ठिकाणी मोठी मुसंडी मारून आतापर्यंत मॅट्रिक्स आणि चाणक्य यांचे एक्झिट पोल आपण पाहिले। तामिळनाडू केरळमधला एक्झिट पोल